हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या मनापासून स्वागत. सो मित्रांनो, आपल्या आज MSc 2024 ची एक्झाम आज आपली झालेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्सुकता असते की त्यांना किती मार्क अंदाजी पडलेले आहे आणि त्याच्याकरता मी तुमच्यासाठी आज एक्सपेक्टेड आन्सर की आणलेली आहे. हा आपल्या पेपर 1 चा क्वेश्चन पेपरचा सेट बी आहे. याच्या आधारावर मी तुम्हाला आन्सर्स सांगणार आहे. हे एक्सपेक्टेड आन्सर्स आहे. काही आन्सर जे आहे याचे कन्फर्मेशन मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये देऊन देईल. स्पेसिफिकली डेटा इंटरप्रिटेशन आणि मॅथमॅटिकल रिझनिंगचे बाकीचे जे आहे ते आपण इथे बघणार आहे. सो क्वेश्चन नंबर 1 to 5 आपला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन होता. तो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये पहिला जर तुम्ही बघता तर पॅसेज स्टेट्स दॅट महात्मा गांधी इज लार्जली सक्सीडेड इन डॅश. तो ऑप्शन नंबर सी, स्टिम्युलेटिंग द मिलियन्स इन इंडिया इज द मोल्डिंग द मिलियन्स इन इंडिया इज द राइट आंसर. क्वेश्चन नंबर 2, what do you understand by the phrase to be rid of? So option number A, release freed from something. Nantar question number 3, what did the Mahatma Gandhi represent? So basically the spirit and the honor of India is the right answer. Nantar fourth question jar bagta, jar main contribution of Gandhi to India has been. So option number A, strong arguments is the right answer. Nantar fifth jar bagta, what do you think is the correct meaning of the term bourgeoisie? So working class with utilitarian values. सो याच्यानंतर जे 6 क्वेश्चन पासून आपले मेसेजेस जे आहे कम्युनिकेशनचे क्वेश्चन्स आहे. सो मेसेजेस लेस लाइकली टू बी मिसअंडरस्टूड और मिस इंटरप्रिटेटेड. सो हे बेसिकली मेसेज फुल ऑफ बॉडी गेस्चर जे आहे हे याचं राइट आंसर आहे. नंतर इन कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरालेन्सेस दॅट आर द फॉलोइंग सिम्बल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज डॅश. सो दिस इज इमोशन्स. त्याच्यानंतर जे आहे इन द context of non-verbal communication identify the incorrect one विचारलं होतं. तर सायलेन्स इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन जे आहे याचा राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज प्रसार भारती हे विचारलं होतं. तर हे काय नॅशनल लेवल न्यू चॅनल आहे अंडर द दूरदर्शन. ठीक आहे. या आन्सर कीचं डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला उद्या निश्चितच मिळेल. नंतर विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स इज फॅसिलिटेटेड बाय मच मोर इन अ कम्युनिकेशन सिच्युएशन वेअर इन teacher and students are sitting together with manner fearing. So this is option number D, level of interactions between the students. Nantar C je hai, what is the arithmetic mean of the integers from 1 to 51? So this is option number 26. मित्रांनो, आपल्या पेपर 1 चेही 2025 करता बॅचेस जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेले आहे. या अदर कोर्सला आपण घेतो तर तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळतील, वीकली टेस्ट आपल्याला दिल्या जातील, फुल सिलेबसचे टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील, वीकली टेस्ट आपल्याला उपलब्ध राहतील. नंतर PYQs चे टेस्ट सिरीज मिळाले जातील आणि प्लस 5000 प्लस MCQ सिरीज ही आपल्याला दिला जाईल. तर याच्या माध्यमातून पेपर 1 की टू क्रॅक सेट आहे. सो तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक करू शकता. फीस इज 35,000 पण 20% डिस्काउंट करून आपल्याला जे आहे बेसिकली 2,500 हा कोर्स उपलब्ध राहील. जॉईन करायला ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करायचं आहे आणि खाली दिलेल्या नंबर्स वरती आपण संपर्क करूनही जॉईन होऊ शकता. या व्यतिरिक्त आपले पेपर 2 चेही कम्प्लीट कोर्सेस आहे, ज्याच्यात आपल्याला कॉमर्स मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, इंग्लिश, मराठी, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, केमिस्ट्री ह्या सगळ्या कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहे. हे जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, नंतर वीकली टेस्ट आपल्याला मिळतील, मॉक टेस्ट आपल्याला दिल्या जातील, PYQ स्पष्टीकरणचा मिळतील आणि पेपर 1 जो आहे तो पेपर 2 बरोबर पूर्णपणे फ्री दिले जाईल. फीस इज 12,000 पण 20% डिस्काउंट करून मात्र 10,000 तुम्हाला कोर्स उपलब्ध होऊन जाईल. त्याच्यानंतर आता चालूया पुढील प्रश्नांकडे. सो बेसिकली जर इथे आपण होतो 12th क्वेश्चन जर बघता तर इफ 10th m इज पॉझिटिव्ह इंटीजर डिवाइड्स द प्रोडक्ट ऑफ इंटीजर्स फ्रॉम 101 to 151. सो दिस इज ऑप्शन नंबर A 12. त्याच्यानंतर अमंग द 3 नंबर्स x 1818 y आणि z. सो इथे अंदाजी आन्सर आहे y and z ओनली. त्याच्यानंतर C जर पाहता पर्सन वॉज वर्किंग टू ट्रान्सफर ब्रिक्स फ्रॉम म्हणजे टाइम अँड वर्क मधून हा क्वेश्चन आहे एक्स प्लेस टू वाय. सो मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन उद्या मिळेल म्हणून प्रश्न कंप्लीट नाही वाचत आहे, मात्र तुम्हाला आन्सर सांगत आहे. ऑप्शन नंबर C 210. नंतर जे आहे व्हॉट आर द 64 डिअर्स इन द फॉरेस्ट इन द प्रेझेंट इयर इफ n इन जे आहे डिनोट्स द नंबर ऑफ डिअर्स
in the forest in year n, and that n 3/2 x minus 1, so this is 243. त्याच्यानंतर which of the following conclusions जे आहे सिलॉगिझमच्या आधारावर आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी 2 ओनली. त्याच्यानंतर जे आहे हे बेसिकली सम बसेस आर स्टँडिंग फॉर फेसिंग बस स्टँड, सो देअर वॉज अ बस अहेड ऑफ नाशिक बस, सो दिस इज ऑप्शन नंबर सी नाशिक. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेजला जर पाहता तर लँग्वेज मध्ये JKLM ला काय कोडिंग आहे विचारला होता, सो दिस इज IMPR. नंतर कोड लँग्वेज मध्ये तुम्हाला DSC दिला होता आणि बेसिकली PEG चा विचारला होता, तर 879 इज द राईट आन्सर. नंतर हे पण डिस्टन्स डायरेक्शनचा होता, साऊथ वेस्ट वेल्स 15 मीटर वाला, सो दिस इज बेस्ट 25 मीटर्स. त्याच्यानंतर नेक्स्ट डेटा इंटरप्रिटेशन दिला होता. डेटा इंटरप्रिटेशन चे तुम्हाला एक्सपेक्टेड मी सांगत आहे. सो व्हॉट आर द पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ टुरिस्ट विजिटिंग आग्रा, सो दिस इज 33.33%. नंतर विच ऑफ द फॉलोइंग टुरिस्ट फाउंड मॅक्सिमम ऍट दिल्ली, सो दिस इज इंग्लिश. त्याच्यानंतर सी आहे, नंतर ही सेकंड DI होता. सो इथे जर तुम्ही बघता तर द इन्फॉर्मेशन इन द अबाउट टेबल, सो हे याच्या अँगल ऑफ सेक्टर इन रिप्रेझेंटिंग आयटम लेबर काढायचा होता, तो 90 डिग्री. आणि त्याच्यानंतर जे आहे इथे तुम्हाला रेशिओ काढायचा होता 3:10. त्याच्यानंतर 10 मध्ये जर बघता तर इथेही एक DI आपल्याला तिसरा दिलेला आहे. सो व्हॉट विल बी द नेचर ऑफ द कर्व, सो एक्सपोनेन्शियल कर्व. त्याच्यानंतर जे आहे आयडेंटिफाय द करेक्ट पेअर from the following, so this is gigahertz unit of memory storage on digital device. त्याच्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही बघता which when you access a site with HTTPS instead of HTTP, so याचा अर्थ काय की तुम्ही सिक्युअर कम्युनिकेशनला ऍक्सेस करत आहे. त्याच्यानंतर 28 जे आहे which of the following shows the incorrect correct chronology order of फर्स्ट लॉन्च, तर बेसिकली आधी विकिपीडिया, मग जीमेल, मग युट्यूब, मग इंस्टाग्राम. त्याच्यानंतर जे आहे स्वयंचं कोऑर्डिनेटर कोणतं नाही आहे हे विचारलं होतं, तर IISC म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. त्याच्यानंतर UGC वेब 2.0 च्या कंटेक्स्ट मध्ये UGC चा फुल फॉर्म काय आहे, नंतर युजर जनरेटेड कंटेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यात विचारलं मिलेनियम डेव्हलपमेंट गोलचं टार्गेट कधी बनले होते, तर 2000 मध्ये बनले होते. त्याच्यानंतर टार्गेट SDG करता काय आहे, तर 2030 आहे. नंतर बेसिकली 33 मध्ये विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट द फोटोकेमिकल स्मोक, हेडेक, आय नोज अँड थ्रोट इरिटेशन. नंतर नेक्स्ट याच्यात म्हटलंय 34 इफ द टर्म ऑफ प्रोसेस ऑफ inculcating microbes into soil is bioventing. नंतर नेक्स्ट याच्यात म्हटलं आहे which component of the solar panel is responsible for directly generating electro current when exposed to sunlight, option number B semiconductor material. नंतर environmental education is not just awareness and knowledge but it is also development of, so this is proper attitude. नंतर नेक्स्ट याच्यात आहे इंडियन एज्युकेशन सिस्टम जनरली इज डिवायडेड इनटू फॉलोइंग, सो हिंदू पिरियड, बुद्धिस्ट पिरियड, जैन पिरियड, मुस्लिम पिरियड आणि ब्रिटिश पिरियड. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यात 38 मध्ये तुम्हाला म्हटलं करस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टम, फॉलोइंग थिंग्स इन्क्लुडेड, ऑप्शन नंबर सी गायडिंग इन्स्ट्रक्शन्स अँड सॉल्ड आन्सर्स. त्याच्यानंतर येथे म्हटलं आहे की फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी जी आहे मिल्टन केनिस इन इंग्लंड. त्याच्यानंतर मुस्लिम सिस्टमच्या अकॉर्डिंग तुम्हाला सांगायचं होतं मद्रसा इज सेकंडरी एज्युकेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे इफ टॉट ऑन मेमोरी लेवल, ते यावेळी काय असतं, सो दिस इज ओनली वन, ऑप्शन नंबर बी याचा राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर द टीचर शुड चूज द टीचिंग मेथड कन्सिडरिंग दी आहे, ऑप्शन नंबर बी 2 and 3 1 and 2 इज द राईट आन्सर. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे आपल्याला विचारलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिफ्टेड स्टुडंट्स, सो ऑप्शन नंबर सी दे आर एक्स्ट्रोवर्ट इन नेचर. त्याच्यानंतर 14 तुम्हाला विचारलं आहे फॉर एडल्ट लर्नर इन्स्ट्रक्शन नीड्स टू फोकस डॅश, so basically equally on the process and on the product of learning. नंतर 45 dash evaluation gives the
clear idea about the understanding of the student regarding the particular content. So formative evaluation ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे. नेक्स्ट त्याच्यात जर पाहता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वालिटेटिव्ह रिसर्च कोणचा आहे, तर ऑप्शन नंबर सी इन डेप्थ एक्सप्लोरेशन ऑफ मिनिंग. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. 47 जर बघता लिमिटेशन ऑफ पॉझिटिव्हिझम इन रिसर्च, नंतर इट टेंड्स टू ओव्हर सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स सोशल फिनॉमिना. नेक्स्ट याच्यात जर बघता सो 48 मध्ये तुम्हाला दिलंय डॅश इज रिफर्ड ॲज सायटेशन वाला वे ऑफ गिव्हिंग प्रॉपर क्रेडिट टू द ओरिजिनल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. आणि नेक्स्ट दिलाय सेकंड लास्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ रिसर्च मिसकंडक्ट इन्व्हॉल्व्स मेकिंग ऑफ द फॉल्सिफाइंग डेटा. तर हे आहे फॅब्रिकेशन. नंतर डॅश ICT टूल इज एसेन्शियल फॉर द क्रिएटिंग अँड मॅनेजिंग द बिब्लिओग्राफिक इन रिसर्च पेपर. सो ऑप्शन नंबर सी स्प्रेडशीट सॉफ्टवेअर इज द राईट आन्सर. सो दॅट्स ऑल. हा पेपर तसा तर सिंपल होता. होप आपला स्कोर जो आहे तो या पेपरात निश्चितच चांगला राहील. दॅट्स ऑल. थँक्यू. बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.